मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधल्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून आपली दुकानं आज बंद ठेवण्यात आली। भविष्यात अशी मारहाण कोणालाही होऊ शकते या चिंतेतून व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। या व्यापारी वर्गानं मीरा रोड पूर्व येथील सेवन स्कूल परिसरातून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत निषेध रॅलीही काढली। भाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे, त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। दरम्यान मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांचा बंद हा भाजपकडून आयोजित करण्यात आला होता असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला। खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षाचं आंदोलन होतं। भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत। सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे। आणि या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार राम कदम यांनी दिली। भाईंदर या ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली की हिंदी बोलत होता, त्याला मराठी बोलता येत नव्हतं, त्यामुळे मनसेकडनं मारहाण करण्यात आली। नाही, मुळामध्ये कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही। पोलिसांचं काम करतील, कायदा हातात घेणाऱ्याला शिक्षा होईल। अशा पद्धतीची बगरुडी जर कोण करत असेल, आम्ही अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात, सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु आमची मायबोली मराठी आहे। मायबोली मराठी असल्यामुळं मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर। आणि पुढची बातमी आहे ठाण्यातून। 2 दिवसांपूर्वीच्या एका घटनेत ठाण्यातल्या मोबाईलच्या दुकानात एका ग्राहकाला रिचार्जच्या मुद्द्यावरून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती। त्या मराठी ग्राहकानं परप्रांतीय दुकानदाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारांकडे तक्रार केली। त्यानंतर राजन विचारांनी त्या दुकानदाराला बोलावून जाबही विचारला, तसंच त्या दुकानदाराला ग्राहकाची माफी मागायला लावली। यावेळी त्या ग्राहकानं त्याला मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला। आणि ठाण्यातल्या या प्रकरणावर आदित्य ठाकरे आणि नितेश राणे या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये, हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये। तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला। जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली, त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे। कुठेही मराठी अमराठीचा वाद नाहीये। पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिला, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे। एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातल्या कुपोषित बालकांच्या जाहीर आकडेवारी ही चिंता वाढवणारी असल्याचं बोललं जातं।